कथेचे नाव मदत. हॉरर स्टोरी भाग 1. आज ऑफिसमध्ये खूपच काम होतं, त्यामुळे सूरजला घरी जायला आज नेहमीपेक्षा जास्त उशीर झाला. सूरज आवराआवर करून बाहेर पडू लागला तो टेबलवर ठेवलेल्या मोबाईलची रिंग झाली. सूरजने गडबडीत फोन रिसीव्ह केला. हॅलो. सॉरी स्वीटहार्ट, खूप काम होतं आज, त्यामुळे थोडा उशीर झाला. मी निघतोच आता, अर्ध्या तासातच पोचतोय. त्याचं बोलणं ऐकता समोरून बोलणारी तरुणी म्हणाली, तुझं तर नेहमीचंच आहे. आणखीन किती वेळ मित्रमैत्रिणींना वाट पाहायला लावू? सॉरी जान, फक्त अर्धा तास. टेबलवर ठेवलेल्या गिफ्टकडे पाहत सूरज पुढे म्हणाला, बड्डे गर्लसाठी काहीतरी सरप्राईज आहे. तू आणि तुझं सरप्राईज. प्लीज दोघेही लवकर या, कारण घरी जायला उशीर झाला तर माझे बाबा मला त्याहून मोठं सरप्राईज देतील. ओके प्लीज. हो गं, आलोच. आणि पुन्हा एकदा हॅपी बर्थडे स्वीटी. मोबाईल बंद करून खिशात ठेवला आणि बॅग घेऊन बाहेर येत ऑफिस लॉक करून मागे फिरला. तसा समोर उभ्या वॉचमॅन श्यामराव यांनी सूरजला हलकी स्माईल दिली. त्यानेही थोडा प्रतिसाद दिला आणि बाहेर आला तर बाहेर त्याला पावसाचं अकराळ रूप दिसलं. लख्ख काळोख, जोराचा पाऊस, त्यात घोंघावणारा सुसासट वारा आणि विजांचा तांडव. ऐकूनच निसर्गाचं हे रौद्र रूप आज एखाद्या भयंकर घटनेची पूर्वसूचना देत होतं. वॉचमॅनने छत्री उघडली तसे दोघेही चालत कारच्या दिशेने निघाले. सूरजला त्यांच्या कारपर्यंत पोचवलं तसा सूरजने गाडी स्टार्ट केली. तोच काहीतरी त्याच्या लक्षात आलं. अरे यार, असं स्वतःशीच बोलत तो पुन्हा कारमधून उतरला आणि ऑफिसच्या दिशेने निघाला. काय झालं साहेब, म्हणत वॉचमॅनने विचारलं, पण त्याचे उत्तर सूरजने दिले नाही. तो ऑफिसच्या दिशेने गेला. वॉचमॅन तिथेच उभा राहत सूरजकडे पाहत बसला. सूरजने दरवाजाचा लॉक उघडला तो सगळीकडे लाईट्स गेल्या. ओ गॉड, म्हणत त्याने खिशातील मोबाईल काढला आणि टॉर्च सुरू केला आणि टेबलवर विसरलेलं गिफ्ट शोधू लागला. अरेच्छ, आता तर टेबलवरच होतं, इतक्यात कुठे गेलं, म्हणत त्याचा शोध सुरू झाला. मोबाईलमध्ये टॉर्चच्या प्रकाशात सगळीकडे तो पाहत होता, पण त्याला दिसले नाही. तसं त्याने आपल्या गुडघ्यावर बसून खाली वाकून टेबलला खाली पाहिलं तर त्यानं घेतलेलं छोटंसं गिफ्ट, हिऱ्याची अंगठी, टेबलखाली होती. त्याने आपल्या डाव्या हाती टॉर्च घेतला आणि उजव्या हाती अंगठी काढण्यासाठी टेबलखाली सरकावला. टेबलखालची जागा खूप अरुंद असल्याने सूरजला हाताला अंगठी लवकर लागत नव्हती. तसेच बोटाने चाचपडत तो आपला हात पुढे सरकवू लागला. तसं त्याच्या हाताला काहीतरी चिकट लागले. त्याला थोडं विचित्र वाटलं. आपला हात बाहेर काढून टॉर्चच्या प्रकाशात पाहिलं तसा त्याच्या काळजाचा थरकाप उडाला. भीतीने त्याचे डोळे पांढरे झाले. त्याच्या हाताला वाढदिवसाच्या केकचा काही भाग चिकटला होता. त्यावर कोणाचे तरी रक्तही लागले होते. थरथर कापत तो तसाच रांगत मागे सरकला आणि स्वतःला सावरत टॉर्चच्या प्रकाशात टेबलखाली पाहू लागला. पण खूप अंधार असल्याने स्पष्ट काहीच दिसत नव्हते. थोडं धाडस करून पुढे जात टॉर्च टेबलखाली नेली तर ऐन रक्तानं माखलेला बर्थडे केक विस्कटून पडलेला. थरथरत तो तसाच मागे सरकला. तसे त्या अंधारात त्याच्या हाताला एक कापड लागले. हाताला लागलेला केक त्या कापडाला पुसून हात स्वच्छ केले. पण त्याला आश्चर्य वाटले की हे कापड मगाशी जाताना तर आपल्या ऑफिसमध्ये नव्हते. दुसऱ्या हाताने टॉर्चचा प्रकाश त्याने त्या कापडावर पाडला तसा तो भीतीने आणखीनच शहारला. तो एका लहान मुलीचा फ्रॉक होता, तोही रक्ताने माखलेला. नाही, इतके शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले आणि त्याने तो फ्रॉक झटकन फेकून दिला आणि त्याबरोबर दुसऱ्या हातातला मोबाईल पण खाली जमिनीवर उलट पडला आणि त्यातील टॉर्चचा प्रकाश थेट सूरजच्या चेहऱ्यावर पडला. सूरज त्या फ्रॉककडे थरथरच्या नजरेने एकटक पाहू लागला. काही वेळ तो तसाच बसून त्या फ्रॉकला पाहत होता. एक नीरव शांतता त्या जागेवर पसरली होती. तोच त्या अंधारात त्याला कर 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 असा आवाज येऊ लागला आणि आवाजाबरोबर सूरजच्या काळजाचे ठोकेही वाढू लागले. त्याला आता दरदरून घाम फुटायला लागला. त्याचं लक्ष आवाजाच्या दिशेने गेलं तसं त्याच्या काळजाचं चर्रकन झालं. डोळे विस्फारून तो समोर पाहत होता.
त्याच्यासमोर त्याच्याच खुर्चीवर कोणीतरी पाठमोर बसले होते आणि एका लईच खुर्चीवर बसून हालत होतं. सूरजच्या काळजात थरकाप उडाला. जोरजोरात छाती धडधडत होत जणू काळीच छाती फाडून बाहेरच येईल आता. आपली नजरच्या खुर्चीवरील आकृतीवरून न हलवता खाली पडलेला मोबाईल डाव्या हाताने चाचपायला लागला. तसाच तो मोबाईल आणखीन दूर गेला. क क कोण आहेस तू? थरथर त्या आवाजात सूरजने एक प्रश्न केला. तसं त्या आकृतीने हलणं बंद केलं आणि तशी शांत बसून राहिली. पुन्हा त्याच्या केबिनमध्ये नीरव शांतता पसरली. सूरजचा प्राण कंठाशी आलेला तरीही एकटक काळोखात दिसणाऱ्या त्या मानवी आकृतीकडे तो पाहत होता. मला नाही ओळखलंस? भेसूर भरड्या आवाजात बोलत खुर्चीवर बसलेली ती आकृती आता हळूहळू उभी राहू लागली. तसा पुन्हा खुर्ची कर्र कर्र असा आवाज करत पूर्ववत झाली. हा आवाज त्याला थोडासा ओळखीचा वाटला. टेबलच्या पलीकडे उभी ती आकृती आता सूरजकडे वळू लागली, पण तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. खाली पडलेला मोबाईल उचलायला प्रयत्न करू लागला, पण तो मोबाईल त्याच्या बोटाने सरकत आणखीन पुढे जाऊ लागला. तसा एका क्षणासाठी सूरजने आपली नजर त्या आकृतीवरून काढली आणि मोबाईलकडे पाहत झटकन वर उचलून समोर पाहिलं तर कोणीच नव्हतं. पण आश्चर्य म्हणजे त्या छोट्या मुलीचा फ्रॉक आणि तो रक्ताने बरबटलेला बर्थडे केकही कुठेच दिसत नव्हता. स्वतःला सावरत तो तसाच उठून उभा राहिला आणि त्याचे लक्ष टेबलवर गेलं. त्याला पुन्हा आश्चर्य वाटलं, कारण काही वेळापूर्वी टेबलाखाली पडलेली अंगठी आता टेबलवर तशीच्या तशीच होती. त्याने ती घेतली आणि तसाच तो बाहेर गेला. बाहेर शामरावांची वॉचमॅनची ड्युटी संपली होती आणि पुढच्या ड्युटीसाठी पांडवा आलेले. साधारण 50-55 वयाचे सावळे धिप्पाड, जेमतेम शामरावांसारखेच. दोघेही बाहेर उभारून आपापसात बोलत होते. घरी जाण्यासाठी शामरावांनी सायकल काढली. तो सूरजच्या आवाजाने घाबरून दोघेही धावतच सूरजच्या केबिनमध्ये आले. सूरज थरथर कापत त्या टेबलकडे पाहत होता. शामरावांनी त्याच्या खांद्याला पकडून थोडं हलवून पुन्हा विचारलं. तसा सूरज शुद्धीवर आला आणि आजूबाजूला पाहू लागला. वॉचमॅनने विचारलं, काय झालंय? क क काही नाही. पण त्याच्या आवाजातला आणि चेहऱ्यावरील भीती लपवण्यासारखी नव्हती हे दोन्ही वॉचमॅननी पाहिलं. दोघे वॉचमॅन एकमेकांकडे पाहत खांदे उडवीत तिथून बाहेर पडले. सूरज अजूनही घाबरलेल्या स्थितीतच होता. गडबडीने अंगठी उचलली आणि ऑफिस बंद करून लगेच तिथून बाहेर पडला. बाहेर अजूनही जोराचा पाऊस आणि वारा होताच. सूरजला येताना पाहताच शामराव छत्री उघडून त्याच्याबरोबर चालत गाडीपर्यंत गेला. सूरजने काहीच न बोलता गाडी उघडली आणि सुसाट वेगात तिथून बाहेर पडला. हातातली छत्री बंद करून बाजूच्या कोपऱ्यात ठेवत शामराव म्हणाले, अचानक कुठं? अरे, जेव्हापासून त्याच्या मित्राने म्हणजे अमित साहेबांनी जिन्यावरून उडी मारून आत्महत्या केली त्यानंतर साहेबांना असंच भयंकर भास होत आहे. शामरावांचं बोलणं संपते न संपते तोच पांडवा म्हणाले, पण सगळे म्हणत आहेत की दारूच्या नशेत सूरज साहेबांनीच त्यांना वरून ढकलून दिलं असणार. सायकलच लावलेलं स्टँड काढत शामराव म्हणाले, आत्महत्या की खून की आणखी काही? पैसेवाल्या लोकांना काही फरक पडत नाही रे. 4 पैसे तोंडात कोंबले की झालं. असं बोलत बोलत एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात सायकलचे हँडल सावरत ते घरी निघाले. सूरज आपल्या नेहमीच्या वेगात होता. पावसाचे मोठे मोठे थेंब तडतड करत काचेवर आपटायचे. ते काचेवरचे पाणी वायपर बाजूला करून काच स्वच्छ करायचा आणि पुन्हा पाण्याचे थेंब जणू काही त्याच्या खेळच सुरू होता. सूरजची कार आता हायवेवर धावू लागली. तसा पावसाचा जोर आणखीनच वाढला. त्यातच विजेचा लख्ख प्रकाशाने डोळे दिपून जायचे. आज वाहनही फारशी दिसत नव्हती. काही अंतर पुढे येताच त्याला मागून एक ट्रक येताना दिसला. ट्रकचा वेग फारसा नव्हता. सूरजने बाजूच्या आरशात पाहिलं आणि त्याला पुढे जाऊन देण्यासाठी कार बाजूला घेतली. तसा त्या ट्रक चालकाने ट्रक सूरजच्या कारसोबत आणला, पण ओव्हरटेक करून पुढे जात नव्हता. सूरजने सहज त्याच्याकडे पाहिलं तर तो ट्रक ड्रायव्हर एकटक त्याच्याकडे पाहत होता. सूरजने त्याच्याकडे लक्ष न देत आपलीच गाडी वेगात पुढे नेली. गाडीतील म्युझिक प्लेअर सुरू करून शांतपणे गाणी ऐकत सूरजचं गाडी चालवणं सुरू होतं.
इतक्यात पुन्हा तो ट्रक वेगात त्याच्या बाजूला आला, पण यावेळी तो ड्रायव्हर सूरजच्या मागे पाहण्यासाठी खुणावत होता. पण सूरजने त्याच्याकडे दुर्लक्ष करत आपल्या कारचा वेग आणखी वाढवून त्याला खूप पुढे निघून गेला. बाजूच्या काचेत पाहिलं, आता तो ट्रक त्याच्या कारच्या खूप मागे राहिला आणि दिसेनासा झाला. गाडीचा वेग तसाच होता. मोबाईलची रिंग वाजली तसा त्याने बाजूच्या सीटवरचा मोबाईल उचलला. तोच तो ट्रक वेगात त्याच्या बाजूला आला आणि पुन्हा त्या ड्रायव्हरने सूरजला मागे पाहण्यास खुणावले. आता मात्र सूरजला त्याचा भयंकर राग आला होता. त्यानं मागे पाहिलं, पण मागे कोणीच नव्हतं आणि इतक्यात त्याचं लक्ष समोर गेलं. त्यानं गाडीचा वेग कंट्रोल करायला ब्रेक दाबले, तशी पावसाच्या पाण्यामुळे गाडी स्लिप होत पूर्ण तिरकी होऊन बाजूच्या झाडावर जाऊन धडकली. तिथेच एक जीव घेणं वळण होतं. तो तसाच वेगात आला असता तर मोठा अपघात झाला असता. स्वतःला सावरत त्याने आजूबाजूला पाहिलं, पण तो ट्रक कुठेच दिसत नव्हता. या प्रसंगानं त्याचं हृदय अजून जोरजोरात धडकत होतं. दोन्ही हात स्टेअरिंगवर ठेवून थोडा वेळ तो तसा बसून राहिला. हा भास होता की सत्य, या विचारातच तो गुरफटत होता. काळजाचे ठोके नॉर्मल झाले तशी गाडी घेऊन त्याने पुन्हा आपला रस्ता धरला. गाडी चालवत तो त्या ट्रक ड्रायव्हरचा विचार करत होता. जोराचा पाऊस, भयान काळोख आणि आता घडलेली थरारक घटना यामुळे तो आणखीनच डचकून गाडी चालवत होता. बाजूच्या आरशात पाहिलं तर मागे एखादंही वाहन दिसत नव्हतं. हायवेवर असूनही आज भयान शांतता वाटत होती. बाजूला ठेवलेली सिगारेटच्या पाकिटातून एक सिगारेट काढली. त्याची नजर वर असलेल्या आरशात गेली आणि त्याच्या काळजाला ठोकाच चुकला. मागच्या सीटवर एक व्यक्ती बसली होती. अंधार असल्याने चेहरा नीट दिसत नव्हता, पण ती व्यक्ती एकटक सूरजकडे पाहत होती. गरकन मान फिरवून मागे पाहिलं तर कोणीच नव्हतं आणि काही समजायच्या आत भरधाव वेगात असलेली त्याची कार एका रस्त्याकडेच्या झाडावर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की गाडीच्या समोरची काच फुटून झाडाच्या फांद्या आत आल्या. सूरजला खूप मार लागला. जखमी अवस्थेत तो तसाच उतरून गाडीतून बाहेर आला आणि तिथेच बेशुद्ध पडला. काही वेळात तो शुद्धीवर आला तशी त्याला आपल्या आजूबाजूला खूप गर्दी दिसली. लोक आपापसात कुजबुजत होती. त्यानं उठायचा प्रयत्न केला, पण शरीरात त्याच्या एवढ्या वेदना होत्या की तो उठू शकला नाही. कोणीतरी आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं असं वाटत होतं, पण त्याला बोलताही येत नव्हतं. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. आपण आता इथेच मरणार या भावनेने तो हतबल झाला आणि पडून राहिला. इतक्यात त्याला दूरवरून एका ॲम्ब्युलन्सच्या सायरन्सचा आवाज येऊ लागला. तसं त्याला थोडं बरं वाटलं. जगण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. ॲम्ब्युलन्स त्याच्याजवळ येऊन उभी राहिली. आपल्या आजूबाजूला होत असलेली हालचाल तो पाहू लागला, पण बोलण्याची शक्ती नव्हती. काही लोकांनी त्याला उचलून ॲम्ब्युलन्समध्ये ठेवले. तोच काही दिवसांपूर्वी घडलेली एक घटना सूरजच्या डोळ्यासमोर जशीच्या तशी येऊन उभी राहिली. सूरज आणि अमित खूप चांगले मित्र, अगदी जीवाभावाचे. काही दिवसांपूर्वी दोघे पार्टी करून घरी येत होते. दोघांनीही थोडी घेतली होती. मस्त एन्जॉय चाललेला, पण बोलता बोलता दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि हा वाद वाढू लागला. दोघेही प्यायलेले, त्यामुळे कोणी कोणाचे ऐकायला तयार होईना. बोलता बोलता अचानक सूरजने गाडी रस्त्याकडेला थांबवली आणि गाडीतून बाहेर येत दोघे झटपटीवर उतरले. सूरजने अमितला जोरात मागे ढकलले तसा अमित मागे रस्त्यावर पडला आणि मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक ड्रायव्हरने अमितला वाचवला. गाडी एकदम बाजूला वळवली, पण ताबा सुटल्याने तो ट्रक तसाच वेगात एका झाडावर आदळला. जोराचा आवाज आला. समोर घडलेल्या या भीषण अपघाताने दोघेही हादरून गेले. काय करावे दोघांनाही सुचेनासे झाले. सगळ्या वातावरणात जीवघेणी शांतता पसरली. तोच कोणीतरी असह्य वेदनेने कणवत असल्याचा आवाज आला. दोघेही एकमेकांना आधार देत त्या ट्रकच्या दिशेने निघाले. तसा कणत असलेला त्या व्यक्तीचा आवाज वाढू लागला. हळूहळू पुढे येत सूरजने ट्रकचा दरवाजा उघडला. आत काचांचा खच पडला होता. स्टेअरिंगवर डोकं आपटल्याने त्याचे डोके फुटून रक्तस्राव होत होता. धडक इतकी भीषण होती की ट्रकचा पुढचा भाग आत आल्याने ड्रायव्हर दोन्हीच्या मध्ये अडकला होता. या दोघांना पाहताच मदतीसाठी त्याने आपल्या रक्ताने माखलेला हात पुढे केला. त्यांची अवस्था बघून सूरज आणि अमित दोघांच्याही अंगावर काटा आला. भीतीने पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती. दोघेही मागे फिरू लागले. तसा तो रक्ताने भरभरलेल्या अवस्थेत त्या ड्रायव्हरने पाणवलेल्या डोळ्यांनी त्या दोघांसमोर मदतीसाठी हात जोडले. त्याने एका हाताने बाजूला पडलेला ड्रेस उचलला. तो एका छोट्या मुलीचा होता आणि तिथेच चौकोनी कागदी बॉक्स
फाडून बाहेर आलेला केकवर थोडं रक्त लागलं होतं. कदाचित त्या ड्रायव्हरच्या छोट्या मुलीचा वाढदिवस असावा. कोणीतरी घरी त्याची वाट पाहत होतं. माझे बाबा आता माझ्यासाठी केक आणि नवीन कपडे आणतील म्हणून वाटेला डोळे लावून बसलेली आपली 5 वर्षाची मुलगी त्याच्या डोळ्यासमोर उभी राहिली. त्याच्याकडे पाहत अमित आणि सूरज मागे फिरू लागले. तसा तो ड्रायव्हर रडून मदतीची भीक मागू लागला. पण मागे न पाहता ते तसेच आपल्या गाडीत बसले. मदतीसाठी त्या ड्रायव्हरची येणारी किंकाळी, रडणं, ओरडणं याकडे दुर्लक्ष करून दोघांनी गाडी काढली आणि तसेच वेगात निघाले. सूरजने बाजूच्या आरशात पाहिलं तर तो ट्रक मागे पडू लागला. काही वेळापूर्वी गाडी दंगामस्ती करणारे दोघेही भीतीने शांत बसले होते. दोघांनाही माहिती होतं की त्या ड्रायव्हरच्या या अवस्थेला आपण कारणीभूत आहोत. त्याने ट्रक वळवला नसता तर अमितच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या असता. काही वेळातच दोघे अमितच्या फार्म हाऊसवर परतले, पण दोघे एकमेकांशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. सूरज सोफ्यावर डोकं धरून बसलेला तर अमित पाण्याच्या बाटलीचे टोपण उघडून गटागट पाणी पिऊ लागला आणि थोडे आपल्या डोक्यावर ओतून बाजूच्या खुर्चीवर बसला. तासभर दोघे तेथेच बसून होते. रोजचा दंगा, मस्ती, दारू पिणं याची सवय असलेल्या अमितच्या या फार्म हाऊसवर आज एक नीरव शांतता पसरली होती. इतक्यात बाहेरून एखादी गाडी जोरात धडकावी आणि काचा फुटून चिंधड्या व्हाव्या असा आवाज आला. दोघांच्या पायाखालची जमीनही हादरली इतका भीषण आवाज होता. भीतीने दोघांच्याही काळी जोरजोरात धडधड होते, जणू छाती फाडून बाहेरच येईल. एकमेकांकडे पाहत दोघेही धावत बाहेर गेले. आजूबाजूला पाहिलं पण काहीच नव्हते. दोघे तसेच रस्त्यावर आले, पण दूरपर्यंत कुठलंही वाहन दिसत नव्हतं. दोघांनाही थोडं आश्चर्य वाटलं, कारण आवाज दोघांनाही स्पष्ट ऐकायला आला होता. दोघे तसेच आत आले. सूरज सोफ्यावर बसणार पुन्हा तोच भीषण आवाज आला आणि सोबत एका पुरुषाची आर्त किंकाळी ऐकू आली. भीतीने दोघेही गर्भगळीत होऊन एकमेकांकडे पाहू लागले. अमितमध्ये आता पाय उचलण्यासही धाडस नव्हतं. सूरजने मात्र थोडासा धाडस करत बाहेर गेला. अमित तसाच थरथर कापत भिंतीला चिकटून उभा होता. अचानक त्याला बारीक आवाजात कोणाची तरी कुजबूज ऐकू आली. तो लक्ष देऊन ऐकू लागला. तसं कोणीतरी भिंतीच्या पलीकडे आपापसात बोलत असल्याचं जाणवलं. त्याने शांतपणे आपले कान भिंतीजवळ नेलं. तोच कोणीतरी त्याचे केस पकडून त्याचं डोकं भयंकर ताकदीनं त्या भिंतीवर आपटलं. तसा अमित खाली पडला. अमितच्या डोक्याला भेग पडली आणि त्यातून एकसारखं रक्त वाहू लागले. त्याच्या डोक्यातून वाहणारं रक्त जमिनीवर पसरू लागलं. तो मदतीसाठी सूरजला बोलावणार तोच पुन्हा कोणीतरी त्याचे केस पकडून डोकं भिंतीवर तेव्हा अमितने तशीच आपली मान फिरून पाहिलं तर त्याला मारणारा सूरजच होता. त्याचा जीवाभावाचा मित्रच आज त्याचा जीव घेत होता. त्याच्याकडे पाहतच अमितने जीव सोडला. तसा सूरज शुद्धीवर आला तसं त्याने अमितकडे पाहिलं. त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून सूरज हादरून गेला. थरथरतच त्यानं अमितला विचारलं, अमित, कोणी मारलं तुला एवढं? थांब, घाबरू नकोस, तुला हॉस्पिटलमध्ये नेतो. तसं त्यानं अमितला उचललं. अमितचं जखमेनं सुन्न झाला होता. त्याला काहीच बोलता येत नव्हतं. त्याच्या डोक्यातून रक्त येत होते. सूरज त्याला घेऊन जिन्याच्या पायऱ्या चढू लागला. तसा अमित आणखी घाबरला, पण त्याचं शरीर साथ देत नव्हतं. सूरज तसाच त्याला वर घेऊन गेला आणि वरून खाली फेकून दिलं. अमित जागेवरच संपला. सूरज शुद्धीवर आला आणि अमितची अवस्था बघून पुन्हा बेशुद्ध पडला. काही दिवसांपूर्वी घडलेले हे थरार नाट्य सूरजच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. काही लोकांनी जखमी सूरजला ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं. आपला जीव वाचला या आशेने त्याला थोडा धीर आला. सायरनचा आवाज करत ॲम्ब्युलन्स रस्त्याने धावत होती. स्ट्रेचरवर जखमांनी कणत असलेल्या सूरजने विचारलं, हॉस्पिटल अजून किती दूर आहे? त्याच्या प्रश्नाला कोणीतरी भरड्या आवाजात उत्तर दिलं, हॉस्पिटल चाहे पास हो या दूर, वहाँ पहुँचने तक तू जिंदा नहीं बचेगा. क्योंकि एवढं बोलून ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरने मागे सूरजकडे पाहिलं आणि भयान हास्य करत पुढे म्हणाला, मैं भी नहीं पहुँचा था. त्याच्याकडे पाहतच सूरजने डोळे पांढरे झाले. भीतीने तो जोरजोरात ओरडू लागला, मला सोड, मला माफ कर, जाऊ दे मला. इकडे ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणी लघुशंकेस गेलेले ड्रायव्हर आणि एक कर्मचारी चालत आले, तर ॲम्ब्युलन्स कुठेच नव्हती. त्या गर्दीलाच एकजण म्हणाला, तुम्ही इथं? मग ॲम्ब्युलन्स कोण चालवत आहे? ॲम्ब्युलन्समध्ये सूरजला आपल्या पायाशेजारी खाली मान घालून बसलेला आणखीन एक माणसाचा आवाज आला, तुला कसं सोडू?
आवाज ओळखीचा होता तसं सूरजने त्याच्याकडे पाहिले आणि प्राण कंठाशी आला. भीतीने त्याची दात खिळीत बसली. तसं सूरजकडे पाहत शेजारी बसलेला तो माणूस म्हणाला, तू तर माझा जीवाभावाचा मित्र आहेस. त्यानं आपली मान वर करत सूरजकडे पाहिलं. तो अमित होता. आता ॲम्ब्युलन्स सुसाट वेगाने धावत होती. तसे सूरजच्या काळजाचे ठोके धाड 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 करत आणखी वाढू लागले. तशी ॲम्ब्युलन्स सुसाट धावत एका वळणावरून खाली कोसळली आणि त्यातच सूरजने अखेरचा श्वास घेतला. तर ही कथा कशी वाटली ही कमेंट्स करून नक्की सांगा. पहिल्यांदाच प्रयत्न केलेला आहे. तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.